प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्यात नवपाषाण युगीन वस्तू सापडल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 जानेवारीला. प्रश्न 3, इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे अरिजित बसू यांची. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. प्रश्न 4, कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाने. प्रश्न 5, महाराष्ट्र राज्यातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे 15 व्यक्तींना. प्रश्न 6, पूर्व हिमालयातील हिमनदीच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या IIT ने तंत्रज्ञान विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे IIT गुवाहाटीने. प्रश्न 7 पाहूया. महाराष्ट्राचे कितवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी कामकाज पाहिलेले होते? तर त्याचं उत्तर आहे 6 वेळा. प्रश्न 8, ओकच्या जंगलात एक दुर्मिळ मशरूम कुठे सापडला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 9, कोणत्या राज्यात 450 कोटी रुपयांच्या मताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या CAES पॉवर प्लांट मध्ये कामकाज सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 11, कोणत्या राज्याने बॅलिलस सबटिलिसला त्यांच्या राज्याचे सूक्ष्मजीव म्हणून अधिकृतपणे घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 12, युनेस्कोने कोणत्या देशाला त्याच्या वारसा आणि शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी $7,40,000 मदत दिली? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशाला. प्रश्न 13 पाहूया. जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या भारतीय राज्यात चौथा औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने. प्रश्न 14, नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी 1250 कोटींचे सहाय्य प्रदान केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 15, भारतीय महिला हॉकी गोलकीपर सविता पुनिया यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे पद्मश्री पुरस्काराने. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्यात स्ट्रॉबिलॅथेस या फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती सापडली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये. प्रश्न 17, भारतीय लष्कराने आणि आसाम मध्ये नवीन हेलिकॉप्टर MRO हबची पायाभरणी कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी. प्रश्न 18, भारतीय रेल्वेने त्यांचा पहिला ह्युमनॉइड रोबोट ASC अर्जुन कुठे तैनात केला? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 19 पाहूया. केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे पिनराई विजयन. प्रश्न 20, 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या उपमुख्यमंत्र्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे? तर त्याचं उत्तर आहे अजित पवार यांचं. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण रोज घेत असतो. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.